आणि त्यावेळी स्वाभाविकपणे डॉक्टर अलेक्झांडर महाराष्ट्राचे राज्यपाल होते. मी राजदूतवरून त्यावेळी मेळघाटमधल्या गावात फिरलो. परिस्थिती खूप खराब होती आणि फॉरेस्टवाले काम करू देत नव्हते. आणि त्यावेळी बऱ्याच वेळा एक कमिशनर होते, ते आमचे नांदेडचे होते, ते अमरावती विभागाचे कुलकर्णी म्हणून IAS ऑफिसर होते. आणि ते दर मिटिंगला आम्ही बसायचो आणि मग सगळ्यांना सांगायचे फॉरेस्ट ऑफिसरला, बघा किती गंभीर प्रश्न आहेत. ते फार सुसंस्कृत आणि चांगले होते. नंतर मग मनोहर जोशींनी त्यांना, त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे, कारण प्रश्न सुटत नव्हता, रोड फॉरेस्टवाले बांधू देत नव्हते. आणि मनोहर जोशींनी, ते पण फारच सुसंस्कृत होते, त्यामुळे माझ्या दृष्टीने मला कधी कधी फार अस्वस्थता राहायची हे काही बोलतच नाहीत. तर त्यांनी, मनोहर जोशींनी सगळ्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना, चीफ सेक्रेटरी मोठी मिटिंग घेतली आणि म्हटलं, तुम्हाला याचं काहीच वाटत नाही का? इतके मुलं कुपोषणाने मेले तरी देखील तुम्ही परवानगी देत नाहीत. तर जेव्हा त्यांनी म्हटल्यावर काही केलं नाही, तेव्हा मी म्हटलं सरांना की तुम्ही आता याच्यात सर सोडून द्या, विषय माझ्यावर सोडून द्या, मी आता बघतो म्हटलं कसं करायचं. मी सगळ्या फॉरेस्ट ऑफिसरला सांगितलं, म्हटलं माझा चुकून मी राजकारणात आलो, मी माझ्या युवा याच्यात नक्षलाईट मुवमेंटमध्येच गेलो होतो म्हटलं, पण पुन्हा एकदा जाईल आणि तुम्हाला गोळ्यांनी फोकल्याशिवाय नाही राहणार म्हटलं. आणि त्यानंतर मी फॉरेस्टवाल्यांना जे जे काही केलं ते मी आज सांगू शकत नाही. आणि त्यानंतर पूर्ण मेळघाटचे रस्ते झाले. मर्चंट नावाचा, बोंगरेवार साहेबांना माहिती आहे, आमच्याकडे आता अचलपूरला आहेत ते, आणि सगळे रस्ते पूर्ण झाले. हायकोर्टात केसेस पण झाल्या. पण त्या सगळ्याच्या याच्यात मी बोंगरेवारांना सांगितलं की मी आता तुमच्या प्रचलित पद्धतीने जाऊन शेवटी हे करणार आहे. कमी जास्त झालं तर सरांना म्हणा आता सांभाळायचं, दुसरा उपाय काही नाही. त्यावेळी बोंगरेवार माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले. मला एका पत्रकाराने विचारलं की सरकारमध्ये काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. तर मी एका वाक्यात सांगितलं की चांगल्या माणसाला सन्मान नाही आणि वाईट माणसाला शिक्षा नाही, त्याचं नाव सरकार. कारण एखाद्याला शिक्षाही करायला त्याची एवढी पद्धती आहे, आणि कोणतरी फाईल दाबून ठेवली त्यांनी की ती फाईलच नाही वरती जात शिक्षेची, ती कुठेतरी थांबून जाते. त्यामुळे चांगल्या माणसांनी चांगलं काम केलं, त्याला कुठेतरी तर कौतुक झालं, त्याला कुठेतरी लोकांसमोर हे कळलं की यांनी चांगलं काम केलं आहे, तर त्यांचं काम इज अ इन्स्पिरेशन अँड मोटिवेशन फॉर अदर्स. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.